हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हॅलो. हा बोला ना ताई. किती आहे फोन तुम्हाला? काय म्हणताय ताई? तुमचा आवाज येत नाही. नाही का? हा. लय फोन लावले म्हणलं तुम्हाला मी. कधी लावलंय? आज का? आज बी लावले नाही, मला आपल्याला लावून बघा म्हणलं. हा 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 हा. उचलता का नाही होतं. मागं पण हा लावला हल्ली होता. दिवसा घेत नाही ना ताई. म्हणजे हा का? कसं आलेले असतात घरात पाहुणे वगैरे. सुट्ट्या हा. आहेत. जेवण वगैरे झाले मग? हो 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 ताई. हा का? झालं तेच जेवण. म्हटलं मी ना. हा. 9च्या आधी लावला म्हणलं जेवण चालू आहे का? हा हा. चालू असतं ना वडिलांचं यावेळेला. हा. ते लवकर बसतात तसे, पण वेळ लागतो त्यांना जेवायला. अनुभव शेअर करायचा होता मला. हो हो तेच तेच. सगळ्यांना अनुभव येतो म्हणलं मी पण. तुम्हाला आले का अनुभव? हा आला होता ना एक. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हा. काय आला ताई अनुभव? कुठून पहिल्यांदाच बोलताय फोन करते सांगायचं? मी. अच्छा पहिल्यांदा करताय. हा म्हणून मी घाबरले थोडी. अरे किती अरे वेळ अरे. काय आपण किती सगळे वेळ फोन स्वामी लावले तुम्हाला. सेवेकरी हो ताई. काय हा घाबरायचं? 29 तारखेला मी लग्नामध्ये होती. मी पाहिलंच नाही. नंतर घरी आल्यावर लावले. 10:30 झाले. म्हणलं जाऊ दे आता. नाही मी ना मिस कॉल असतील ना, हा. तर मग फ्री झाली की लगेच मी कॉल करायचा प्रयत्न करते. हा. नाही असं नाही. हा. पण नंतर मग परत बिझी होऊन जातं ना माणूस, असं होऊन जातं. हा. हम्म. मला आता असं तुम्ही बोलू राहिले का वाटलं मी अनुभवच ऐकू राहिले. प्रत्यक्ष आहे. मला असं वाटू राहिलंच नाही. मी तुमच्याशी बोलते म्हणून आई गं. अनुभवच ऐकू राहिले मी. आतापर्यंत अनुभवच ऐकत होते. रोज अनुभव ऐकते मी. हो का? अच्छा अच्छा. कुठून बोलता सांगायचंय? मी संभाजीनगरवरून बोलते. मी सध्या मुलीकडे आलेले. मला रात्रीचा वेळ मिळत नाही ना. हा तर हा हा. मुलीकडे आलेले. जेवण वगैरे झाले. अच्छा अच्छा अच्छा. इकडं माजलगावला आलेले बीडमध्ये. हा हा हा. काय अनुभव आला ताई? मला अनुभव खूप आले. हा. पण मग माझी खूप मोठी हे अजून झाली नाही पूर्ण इच्छा ती. त्याच्यासाठी मी म्हणलं ताई म्हणता की आमचं असं झालं तसं झालं. बरेच ताई म्हणता ना अनुभव शेअर केल्याने अनुभव येतात. हा हा. म्हणलं छोटे मोठे तर आपण बी देतातच करू ताई म्हटलं. स्वामी अनुभव. हा. तर मी इथली विनंती करते स्वामी महाराजांना. माझा पटकन नंबर आहे म्हणजे लावा म्हणून. हा, होईल सगळं छान होईल तुमचं. हा. अक्कलकोटला गेलो होतो आम्ही. मग श्रावण महिन्यामध्ये बघा. हा हा किती हा. दिवसापासून म्हणते मी करीन करीन, पण माझी वेळच म्हणजे काय स्वामींची जी इच्छा आज लागला एवढ्या दिवसामुळे. अनुभव. स्वामी हा. जे ठरवतील त्याच्या हा. पुढे काहीच नाही ताई. पान सुद्धा हा. हलत नाही झाडाचं हो ना. स्वामींच्या मी इथे. हा किती वर्ष 2 वर्षापासून म्हणते मी अनुभव शेअर करीन अनुभव शेअर करीन. आई माझं गं. होतच नाही. काय कशानं राहूनच जातं. अच्छा अच्छा. हा हा. मग मग काय अनुभव आला? अक्कलकोटला गेलो होतो आम्ही. हा. आम्ही श्रावण महिन्यात पहिल्याच दिवशी गेलो होतो. खूप पाऊस होता चालू. इथून अच्छा. तिथून पावसातच गेलो होतो. हा हा हा. तिथं गेलो. आम्ही दर्शन वगैरे छान झालं आमचं. हम्म. मग सारामूरचं पारायण केलं मी तिथं. अरे वा. अक्कलकोटमध्ये अन्नछत्रामध्ये म्हणजे वाढायचं काम, अन्न हे करायचं काम केलं थोडं. अरे वा. सेवा पण केली तिथे. सेवा. हा. सेवा हम्म. केली. पारायण झालं. मी तिथं लाडू नेले होते बनवून. अरे वा. आणि मग बेसनाचे लाडू. हो डब्यामध्ये. त्यांनी तिथं डबा लावून दिला. हा. वाटला मी. हा. तिथं मग हे आमचे मागे सर ते बसले होते आमच्या घरचे. तर हा. त्यांच्या वडाचं पान पडलं होतं. तर शेजारी दादा म्हणे मी ऐकलं अनुभव तर ते वडाचं पान. तर त्यांच्या असं डोक्यावरून पडलं आणि पाठीमागे गेलं. मी लाडू वाटत होते. मला काही अनुभव नाही आले, पण मग त्यांच्या असं डोक्यावरून पान पडलं. नंतर सांगताय मला पान अय्या. पडलं म्हणे माझं. मग मी म्हणलं तुम्ही उचलायचं ना. नाही म्हणे. मग ते पाठीमागे बसलेले म्हणजे दादा हा. त्यांनीच घेतलं म्हणे ते. अरे 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 अरे. मग तसं सांगायचं ना त्यांनी की माझ्या डोक्यावर पडलंय बा असं. हा. ते खूप सांगताय. ते असं कोणाला बोलत नाही काही असं. तर ते अच्छा. म्हणे त्यांना घेतलं तर घेऊन घेतलं म्हणे असं म्हटलं. असं अरे डोक्यावरून खाली पडलं म्हणे पाठीमागं. मी म्हणलं तेच बघा. म्हणलं तुमचं नशीब पहा म्हणलं. मी एवढी सेवा करते म्हणलं मला तर अनुभव येत नाही. अं, हा. मग ते झालं. सेवा वगैरे झाली. मग घरी आलो. हा. मग मी म्हणलं रविवारी आलो. मग आम्ही घरी शनिवारी दर्शन झालं. रविवारी आलो. हम्म.
तर मी म्हणलं एवढे मी लाडू करून नेले महाराजांना, तर खाल्ले का नाही खाल्ले काय माहिती म्हटलं माझे आजचे लाडू. हा हा तर दुसऱ्या दिवशी सकाळीच मला स्वप्न पडलं. ते सिरियल नाही का, मालिका चालू नव्हती का स्वामी हा त्याच्यामध्ये ते महाराज आहे ना त्यांचं, त्यांनी केलेलं हा पाठ केलेलं हा तेच दिसले मला. आणि ते असे मस्त मांडी फुटून आणि ते ना असे मांडी घालून लाडू खाताय माझ्या. हो हा, आणि मी अशी उजव्या हाताने खाऊ घालते त्यांचे असं ओलं, आपण लहान बाळाला कसं खाऊ घालतो. हो 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 हा, माझं ओलं ओलं लागलं मला. 2-3 दिवस ओलं ओलं वाटत होतं माझ्या बोटांना, 4 बोटांना, 5 बोटांना. बापरे हा, 2-3 मला असं दिवस जाणवत होतं. हा, हा. म्हणून असं मला जाणवत होतं की माझे ओलं ओलं लागलं. आपण लहान बाळाला कसं घास खाऊ घालतो हो 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 तसं हो मी एका मंदिरामध्ये, तुळजाभवानीचं मंदिर आहे, आणि बाळा असा हळदी कुंकू लावताय. आणि हा सोबत माझा मुलगा आता मोठा आहे, पण मला ते छोटा दिसला एकदम लहान. हा आणि तो माझा पदर धरून असं पाठीमागे येतो. मी असं ताट घेऊन चालले आणि एका कोपऱ्यात स्वामी समर्थ महाराज बसलेले. आणि मग ते लाडू मी त्यांना असे डब्यात, माझा तो डबा तसा तसा दिसतोय मला हातामध्ये. आणि तो लाडू बाप मी त्यांना खाऊ घालते असं हातामध्ये घेऊन. बस आणि माझे एक घास खाऊ घालते ना, असं मटकू मटकू खाता येते मस्त लगेच हसत हसत. मी खाल्ले नाही तर कसे तुझे लाडू असं मांडी ठोकून म्हणता येते त्यांना. ते सिरियल बघितलं असेल बघा तुम्ही, ते कसे बोलत असं हसत मुखानं हो 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 बोलत हो होते तसे. अरे वा तशी सेम चेहरा दिसला मला त्यांचा तसा. म्हणजे हा तुमचे सगळे काम होतील ताई. आता तेवढे हसत मुखाने बघतायत तर हा होणारच तुमचं काम चांगलं. नक्की होणार. तुमचं तुम्ही आता अनुभव पण शेअर केला ना, होणारच हा, मग होणारच ते. त्याच्यासाठीच माझा एवढा अनुभव होता. माझे गण मोठे अनुभव आहे. आता माझा मुलगा परीक्षा देतोय, त्याला काही मार्क पडत नाही जास्त, एवढा हुशार नाही तो. हा पण आता माझं तेवढी इच्छा आहे त्याला लागावं म्हणा. आता MPSC वगैरे देतो बँकिंगची. असं वाटतं काही अच्छा. ना काही करावं त्याने, कोणती का होत नाही, नाही. होईल होईल. त्याला पण थोडंसं सेवा करायला सांगायची, तीर्थ द्यायचं तारक मंत्राचं, त्याला बनवायला सांगायचं. हो ताई, मी ना ते तारक मंत्राचं हे ऐकूनच हं. तीर्थ देते ना, म्हणजे रोज त्याच्यात खूप फरक पडला. नाही तर पहिला मला उलटच बोले आणि ऐकतच नव्हता, अभ्यासच करत नव्हता. अच्छा. हा, खूप फरक पडला. आता ऐकतो बी ना, त्याला काळजी पण वाटते. मम्मी असं, मम्मी तसं, नेऊन आणून सोडतो परत इकडं तिकडं. नाही तर पहिला नाहीच म्हणे, जाय तू, जाय ये. अं. एवढा खरंच म्हणजे आता बरेच दिवस झाले मी त्याला तारक मंत्रात पाणी देते, हं. सरस्वती मंत्र म्हणते ते. अरे वा. हा. थोडं त्याला पण करायला सांगा ना, मोठा आहे ना आता. हो, खूप मोठा आहे, पण तो ऐकत नाही ना. तो म्हणतो तसं काही नसतं मम्मी, असं तसं आपलं मनात असतं. पण आता ऐकत नाही, नाही तो म्हणत दमादमा. फक्त कर. एकदा तुला अनुभव आला ना, मग हा नंतर सांग म्हणा तसं काय असतं की नसतं. आता हा, काही उगाच स्वतःचे विचार नको टाकू म्हणा. जातो केंद्रात वगैरे घेऊन मला, बसतो. पण आहे म्हणतो, माझा विश्वास आहे ग मम्मी, पण मी नाही करत बसत म्हणतो, मला आता अभ्यास करायचा आहे असं म्हणतोय तो. थोडं मग आता काय काय. 5-10 मिनिटं करायला काय लागतं. हा, त्याला सांगत नाही असते का? मी तसं, हां, पण बरंच सांगा. फरक पडला. हा, त्याला सांगा सुनीताताईंनी सांगितलंय म्हणा. हो हो, सांगत. हां, हां. मी शेअर हा, करते ताई. हो हो, हां, थँक्यू श्री ताई. स्वामी हा हा, समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा.